नमस्कार मित्रांनो, बुकमाय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय. सर्वप्रथम तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी संकल्पना आम्ही घेऊन येतोय. 10 दिवस 10 व्हिडिओ. तुम्हाला वॉटर व्ह्यू, हिल व्ह्यू, हायवे टच, प्राईम लोकेशनचे, अफोर्डेबल सेगमेंटमधले प्रत्येक टाईपचे व्हिडिओ जे आहेत फार्म हाऊस सेगमेंटचे ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तर तुम्ही सुद्धा स्वतःच्या सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज पुण्याच्या सराउंडिंगमध्ये एक क्लिअर टायटल फार्म हाऊस प्रोजेक्ट जर सर्च करत असाल तर तुम्ही या सिरीजला बघायला मुळेच विसरू नका. या सिरीजचा सगळ्यात पहिला व्हिडिओ जो आहे तो आज आपण शूट करतोय आणि तो असणार आहे हिंजवडी जवळचा वॉटर व्ह्यू प्लॉट असणार आहे. तर या प्रोजेक्टची डिटेल माहिती मी तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया. या प्रोजेक्टची डिटेल माहिती देण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करावे किंवा शेतीचे प्लॉट तुम्ही का घेतले पाहिजे. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे प्राइसिंग. तुम्ही जर रिअल इस्टेटचे जे बाकीचे प्रोडक्ट कम्पेअर केले तुम्ही ॲग्रिकल्चर फार्म हाऊस प्लॉटला तर तुमच्या लक्षात येईल की रिअल इस्टेटमध्ये जर सगळ्यात कमी जर कुठल्या वस्तूचा रेट असेल तर ते ॲग्रिकल्चर प्लॉट फार्म हाऊस प्लॉटचेच असतात. तुम्ही फ्लॅट बघा, त्याच्या किमती बघा, शॉपच्या किमती तुम्ही बघा, NA प्लॉटच्या किमती बघा, तुम्हाला त्या सगळ्यात जास्त बघायला भेटतील. पण ॲग्रिकल्चर प्लॉटच्या ज्या किमती आहेत ह्या नेहमी या 3 सेगमेंटपेक्षा कमी असतात आणि एखादी गोष्ट जर तुम्ही कमी किमतीला घेतली तर ती वाढायचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त असतात. दुसरं म्हणजे कन्झम्पशन म्हणजे काय की शहरातल्या ज्या जागा आहेत त्या महाग होत चाललेल्या आहेत. त्यामुळे शहराच्या अवतीभोवती लागून जे प्लॉट आहेत जे आता ॲग्रिकल्चर आहेत किंवा शेती नाविकास आहेत, वनीकरण आहेत, हिलटॉप हिल स्लोप आहेत, याची जी भविष्यातली मागणी आहे ना ती खूप चांगली होणार आहे. आणि त्या जमिनींपासून म्हणजे त्या प्लॉटिंग पासून जर जसं आता ह्या प्रोजेक्ट पासून रिंग रोड जातोय म्हणजे गव्हर्नमेंटचा जर कुठला प्रोजेक्ट येत असेल तर त्याची मागणी अजून जास्त वाढते किंवा जे प्लॉट वॉटर व्ह्यू वगैरे असतात त्याची पण जी मागणी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचं ॲप्रिशिएशन जे आहे ते पण तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. जर तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ॲप्रिशिएशनचाच आहे की दरवर्षी रेडी रेकनरचा जो रेट आहे तो गव्हर्नमेंट जे आहे ते 10% वाढवत असतं. तर तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट जर आता स्वस्तात घेऊन ठेवला तर भविष्यात गव्हर्नमेंट तुम्हाला 10%ची जी गॅरंटी आहे ती इनडायरेक्टली देत असतं. न सांगताच दरवर्षी 10% जे रेडी रेकनरचे रेट आहेत ते वाढत असतात. चौथी महत्त्वाची गोष्ट की आता म्हणजे ही एक निगेटिव्ह बाजू पण आहे फार्म हाऊस प्लॉटची. जर तुम्ही डायरेक्टली डील केली मॅन टू मॅन तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिटिगेशन आणि इतर जे संभाव्य धोके आहेत ते जाणू शकतात. प्रोजेक्टमध्ये जर प्लॉट घेतला तर हे जे धोके आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात. आज फसवणूक होऊ नये म्हणून लोक NA प्लॉट घेतात. मी स्वतः NA प्लॉटला खूप जास्त रेकमेंड करतो. पण जर तुम्ही इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर NA प्लॉटमध्ये प्रत्येक जण गुंतवणूक करू शकत नाही. कारण NA प्लॉटची ज्या किमती असतात त्या नॉर्मल फार्म हाऊस प्लॉटपेक्षा 4 पट तर नक्कीच जास्त असतात आणि त्यामुळे काही लोक तर NA प्लॉट घेऊ शकतात पण सगळे लोक NA प्लॉट घेऊ शकत नाही. आता फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये तो एक प्रॉब्लेम असतो की तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. सगळे पैसे जे आहेत ते तुम्हाला स्वतः द्यावे लागतात कारण फार्म हाऊस प्लॉटला लोन होत नाही. ह्या प्रोजेक्टला पण लोन होणार नाही. तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. पण रेट कमी असल्यामुळे कमी किमतीमध्ये तुम्ही मोठा प्लॉट घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये तुकडाबंदीचा कायदा असल्यामुळे 11 गुंठ्याच्या खाली तर तुम्हाला क्षेत्र घेता येत नाही जर तुम्हाला सेपरेट सेल्डेड आणि 7/12 पाहिजे असेल. पण रेट कमी असल्यामुळे जर आता हिंजवडी भागाचा जर तुम्ही विचार केला तर हिंजवडीमध्ये आपणच काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता जो आय बटनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल जो कमर्शियल प्लॉटचा होता. तर तिथं तुम्हाला 1 गुंठा जागा जर घ्यायची असेल तर 50 लाख रुपये गुंठ्याचा रेट होता जो इथून 15 किलोमीटर पुढच्या साईडला आहे मानमध्ये. पण जर इथं तुम्ही 50 लाख रुपयाचं बजेट घेऊन आलात तर 11 गुंठे प्लॉट घेता येतो. क्या बात कर रहे हैं? म्हणजे इथं जर आता जर 11 गुंठ्याचं तुम्ही बजेट बघितलं तर 11 गुंठ्याचं बजेट 50 लाखापर्यंत जातं. तर 11 गुंठे खूप मोठी जागा असते ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता किंवा घेऊन जरी ठेवली तर मोठी जागा असल्यामुळे त्याचं ॲप्रिशिएशन जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला मिळू शकतं. 5वी महत्त्वाची गोष्ट ही टॅक्स संदर्भात आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्लॉट घेताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन लागतं पण GST लागत नाही. जनरली तुम्ही जर फ्लॅट घ्यायला नाही किंवा शॉप घ्यायला गेलात तर तुम्हाला GST लागतं. पण प्लॉट जर तुम्ही घेत असाल मग NA प्लॉटला पण GST लागत नाही आणि ॲग्रिकल्चर प्लॉटला पण GST लागत नाही. पण NA मध्ये तुम्हाला NAचा जो टॅक्स असतो तो लागतो जो ॲग्रिकल्चर प्लॉटपेक्षा जास्त असतो. पण ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये जर तुम्ही कुठल्या ॲक्टिव्हिटीज केल्यात म्हणजे जर कुठलं प्लांटेशन केलं कुठलं उत्पन्न घेतलं तर ॲग्रिकल्चर प्लॉटमधून येणाऱ्या उत्पन्नाला पण तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा टॅक्स लागत नाही. टॅक्स फ्री उत्पन्न तुम्हाला हे ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये
मिळत असतं. एखादी वस्तू घेताना ती का घ्यायला पाहिजे हे कळणं फार महत्त्वाचं आहे. रिअल इस्टेटमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करताना बऱ्याचदा या गोष्टीचा विचार करत नाहीत आणि नंतर जाऊन त्यांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या खूप वाईट प्रकारे फसतात. खास करून फ्लॅटच्या केसमध्ये जर तुम्ही नीट अभ्यास केला तर बऱ्याचदा गरज नसता पण लोक फ्लॅट घेऊन ठेवतात, जे की नंतर असेट व्हायच्याऐवजी लायबिलिटी होऊन जातात. मेरा हार्ट फेल कराओगे क्या? तर ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करावी हा मुद्दा फार महत्त्वाचा होता, जो मला इथे क्लिअर करूशी वाटला म्हणून मी तुम्हाला क्लिअर केला हा मुद्दा. तर तुमच्या ह्या रिलेटेड अजूनही कुठले प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. आणि फ्री कन्सल्टेशन जे आमचं आहे, जे मी नेहमी सांगतो आम्ही कुठले चार्ज करत नाही, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या, जेणेकरून तुमची जी आयुष्यभराची जमापुंजी आहे, तुमची जी गुंतवणूक आहे ती योग्य जागी होईल आणि भविष्यात तुम्हाला फक्त त्याच्यातून फायदाच होईल. तर चला आता आपण काय करू, या प्रोजेक्टची जी डिटेल माहिती आहे ती समजून घ्यायला सुरुवात करूया. आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करू. सर्वप्रथम लोकेशननी समजून घेऊया. तर लोकेशन सांगायचं झालं तर माझ्या मागे हे जे डॅम दिसतोय हा रिहे डॅम म्हणून खूप फेमस आहे. तर ह्या प्रोजेक्टवर येण्यासाठी तुम्ही चांदणी चौकातून येऊ शकता. चांदणी चौकातून तुम्हाला पिरंगुटमध्ये यावं लागेल. पिरंगुटवरनं घोटावडे फाट्यावरनं राईट टर्न केलात की पुढं सॉल्ट हॉटेल लागतं, तिथून लेफ्ट टर्न केला की तोच हाच रोड पुढं रिहे मार्गे या प्लॉटवर येतो. या प्लॉटवर येण्यासाठी सिटी बसचा पण पर्याय उपलब्ध आहे. मार्केट यार्डवरनं डायरेक्ट बस पुढच्या गावापर्यंत येते आणि ती पण ह्याच रोडने येते. बरोबर प्रोजेक्टच्या समोर सिटी बस पण इथे थांबते. तर त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे. दुसरा रूट जो आहे तो आहे जे बालेवाडीचं स्टेडियम आहे, बालेवाडी स्टेडियम. ऑर्चिड हॉटेलपासून पण तुम्ही लेफ्ट टर्न करून म्हाळुंगे गावात येऊन पण पुढे या प्रोजेक्टमध्ये येऊ शकता. तो रोड इतर 2 रोडपेक्षा छोटा आहे. त्या व्यतिरिक्त तिसरा जो रोड आहे तो आहे भुजबळ चौकातून, म्हणजे वाकड जो ब्रिज आहे तिथून तुम्ही हिंजवडी फेज 1, हिंजवडी फेज 2, 3 करत पुढं जो पिरंगुटचा जो रोड आहे फेज 3 कडून जो पिरंगुट किंवा गोटावड्याच्या दिशेला जातो त्या रूटनी पण इथे येऊ शकता. तर असे 3 वेगवेगळ्या रूट मार्फत तुम्ही या प्रोजेक्टला येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे डायरेक्ट प्लॉटवर येण्यापेक्षा जर तुम्ही पहिले बालेवाडी मेट्रो स्टेशन जवळ आलात तर ह्या प्रोजेक्टचं जे ऑफिस आहे ते बालेवाडी मेट्रो स्टेशन जवळ आहे. तिथं तुम्ही येऊन ऑफिसला पहिले व्हिजिट करू शकता. तिथं ही माहिती पुन्हा एकदा घेऊ शकता आणि तिथून तुम्हाला बिल्डरकडून पिकअप ड्रॉप फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. तर तो एक सुंदर पर्याय आहे, तो तुम्ही निवडावा असं मला वाटतं, जेणेकरून लोकेशन शोधायचं जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही आणि अजून प्रॉपर डिटेल तुम्हाला मिळतील. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तरं पण तुम्हाला प्रोजेक्टवर येण्याच्या आधीच मिळून जातील. तर आय होप की तुम्हाला प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते लक्षात आलं असेल आणि समजा लोकेशन संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण तुम्ही लोकेशन जाणून घेऊ शकता. सो आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊया. तर 110 एकरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. म्हणजे या प्रोजेक्टचं जे पूर्ण लँड पार्सल आहे ते 110 एकर असणार आहे, ज्याच्यातला पहिला फेज जो आहे तो 30 एकरचा आहे, ज्याच्यामध्ये टोटल 38 प्लॉट आहेत. मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 11 गुंठेची असणार आहे, ज्याच्यामुळे तुमचा सेपरेट सेलडीड आणि 7/12 सुद्धा या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेतल्यावर होणार आहे. सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो 24 गुंठ्याचा इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता या प्लॉटमध्ये तुम्हाला बाकी काय काय फॅसिलिटी मिळतात त्या जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपल्याला या प्लॉटसोबत तुम्हाला डिमार्केशन मिळणार आहे, म्हणजे तुमची जी हद्द आहे ती कायम करून तुम्हाला इथे मिळेल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्ट्रीट लाईट इथे मिळणार आहेत, ज्या सोलरवर असणार आहेत. 40 फुटाचा रोड असणार आहे 12 मीटरचा, जो तुम्ही ह्याच्या आधीच व्हिडिओमध्ये बघितला आणि तो पूर्णपणे सिमेंटचा असणार आहे. कारण प्लॉट जो आहे तो थोडासा कंटूरमधला प्लॉट आहे, काही सपाट आहे आणि काही असा तुम्ही वर बघू शकता थोडासा डोंगर उताराचा भाग आहे. आता ह्याचा एक बेनिफिट काय की जरी हा डोंगर उताराचा भाग असेल, प्लॉट असेल, तर ह्या प्रत्येक प्लॉटवरनं समोरचा जो रिहे डॅमचा जो वॉटर व्ह्यू आहे तो तुम्हाला मिळतोय आणि जे सेकंड होम घ्यायचा जो तुमचा उद्देश आहे तो फुलफिल होतोय. म्हणजे जो फील तुम्हाला लोणावळा किंवा महाबळेश्वरला येतो तो तुम्हाला या प्लॉटवरनं निश्चित येणार आहे. तर थोडासा प्लॉट कंटूरमध्ये असल्यामुळे सगळे रोड जे ते सिमेंटचे तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. ग्रँड एंट्रन्स तुम्हाला दिलं गेलेलं आहे पुढच्या साईडला, ज्याच्यामध्ये 24 तास सिक्युरिटी गार्डसुद्धा अवेलेबल असतो. तर तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. गेटेड कम्युनिटी असणार आहे. फेज 2 जो आहे तो येणे असणार आहे. फेज 1 हा जो आहे तो फार्म हाऊस इथे बनवण्यात आलेला आहे. 2 वर्षाचा मेंटेनन्स इथं 30,000 रुपये आहे. म्हणजे जर तुम्ही हिशोब काढलात तर तुम्हाला पर मंथ एक 1250 रुपयाच्या आसपास मेंटेनन्स तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. मेंटेनन्स द्यायचा फायदा काय की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इथे चांगल्या पद्धतीने मॅनेज होतात आणि पुढं पण मॅनेज होत राहतील. प्लांटेशनवर खूप भर देण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या अवतीभोवती सुरुवातीला पण बघितलं असेल, खूप सारं प्लांटेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल. वॉटर व्ह्यू सोबत तुम्हाला 360 डिग्रीमध्ये असा हिल व्ह्यू पण इथे बघायला भेटेल. निसर्ग खूप चांगला आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. थोडा शहरापेक्षा जास्त पाऊस या भागामध्ये होतो, पाणी त्यामुळेच इथे समोरच्या साईडला धरण पण आहे. तर जर तुम्ही हिल व्ह्यू किंवा वॉटर व्ह्यू प्लॉट बघत असाल किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणं पसंत करत असाल तर तुम्हाला हा प्रोजेक्ट बघता क्षणी नक्की आवडेल. तर आता आपण शेवटी ह्या प्रोजेक्टचे जे USP आहेत की तुम्ही का या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ते थोडक्यात समजून घेऊया. तर आता आपण या प्रोजेक्टच्या ज्या मेन USP आहेत त्या समजून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घेऊ की तुम्ही जी काही गुंतवणूक या प्रोजेक्टमध्ये करणार आहात ती तुम्हाला
परत रिटर्न कशी मिळेल आणि किती कमी वेळात मिळेल ते समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा जो USP या प्रोजेक्टचा तो म्हणजे हिंजवडी फेज 3 पासून हा जो प्रोजेक्ट आहे तो 20 ते 30 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे फार जवळ आहे. त्यामुळे हिंजवडीचं जे ॲप्रिशिएशन आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो ह्या लँडला नक्की असणार आहे. त्या व्यतिरिक्त हा जो प्रोजेक्ट आहे तो वॉटर व्ह्यू आहे. वॉटर व्ह्यू प्रोजेक्टला तुम्हाला माहिती आहे थोडीशी नेहमी जास्त मागणी असते. त्या व्यतिरिक्त 110 एकरची गेटेड कम्युनिटी आहे जी फुल्ली डेव्हलप तर आहेच आहे, पण लक्झुरियस कम्युनिटी असणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगला आहे. मार्केट यार्डवरनं कातर खळदपर्यंत डायरेक्ट बस आहे. सोबत चिंचवडवरनं पण कातर खळदपर्यंत डायरेक्ट बस आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण इथं चांगलं अवेलेबल आहे. सोबत जी मेट्रो आहे हिंजवडी फेज 3 ची मेट्रो ती पण पुढील 6 महिन्यात सुरू होणार आहे. तर जर तुम्ही एकदम सिटीच्या मधून पण येत असाल म्हणजे शिवाजीनगर त्या भागातून पण या प्लॉटवर यायचं असेल तर मेट्रोच्या मार्फत पण तुम्ही इथं येऊ शकता. तो जो ट्रान्सपोर्ट आहे तो पण तुम्हाला इथे खूप चांगला अवेलेबल आहे. निसर्ग पण खूप चांगला आहे. प्लांटेशनवर खूप भर देण्यात आलाय. पण जी आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार ती जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे इथे कॉन्सेप्ट राबवण्यात आलेला आहे किंवा येणार आहे. तो म्हणजे तुम्ही इथं नेचर्स केबिन ॲड करून म्हणजे तुमच्या प्लॉटला नेचर्स केबिन लावू शकता आणि त्याचं जे रिसॉर्टचं जे काम आहे ते इथल्या मॅनेजमेंटकडून करण्यात येणार आहे. 8 लाख रुपयाला एक केबिन असणार आहे. म्हणजे 50 लाख रुपयाचा प्लॉट घेऊन जर तुम्ही 8-8 लाखाचे जे 3 केबिन इथं तुमच्या प्लॉटमध्ये लावले 11 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये, तर त्यातून जे तुम्हाला रिटर्न मिळते ते वर्षाला 12% ते 14% असणार आहे. तर जर तुम्ही हिशोब काढला तर समजा 75 लाख रुपयाची जर तुमची इथे बेसिक इन्व्हेस्टमेंट झाली, वर्षाला तुम्हाला 9 ते 10 लाख रुपये इथे रिटर्न मिळणार आहे. आणि नॅचरल ॲप्रिशिएशन जे तुमच्या प्लॉटचं असणार आहे 10%चं ते परत वेगळं असणार आहे. म्हणजे असं वर्षाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन काढलं तर साधारणतः 22 ते 24% तुम्हाला इथं ॲप्रिशिएशन मिळतंय. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पूर्ण तुमचा हिशोब काढला इन्व्हेस्टमेंटचा तर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट परत तुमच्या घरात येणार आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि ही जी प्रॉपर्टी तुम्ही घेताय ती तुमच्यावर लायबिलिटी न बनता तुमची रिअल असेट इथं क्रिएट होणार आहे. तर एकदा नक्की तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करा, कारण की व्हिजिट करण्यासारखा हा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टच्या पूर्ण अवतीभोवती सगळे रिसॉर्ट आहेत, मोठे मोठे रिसॉर्ट आहेत, ज्याचं एकेका दिवसाचं भाडं जर तुम्ही चेक केलं तर 8-10 हजार रुपये त्याचं पर डे भाडं आहे. तर तसंच भाडं जे आहे जे रिटर्न्स आहे तुम्हाला या प्रोजेक्ट मिळणार आहे 365 दिवसामध्ये फक्त 100 ते 120 दिवसाचंच कॅल्क्युलेशन इथं करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यातून पण तुमची ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पूर्णपणे तुम्हाला माघारी मिळणार आहे. जे डेव्हलपर आहे त्यांना हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. यांचं स्वतःचं हिंजवडीमध्ये खूप मोठं आणि नावाजलेलं मल्टी कझन रेस्टॉरंट आहे. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने इथं रिसॉर्टसुद्धा ऑपरेट भविष्यात होणार आहे. ज्याचं एक पार्ट म्हणून रेस्टॉरंट जे आहे ते पण तुम्हाला एंट्रीवर इथे बघायला भेटणार आहे. तर ते एक कारण होतं की तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि सेम इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही आज फ्लॅटमध्ये केली तर फ्लॅटमध्ये तुम्हाला 3 ते 4% वर रिटर्न मिळणार नाही. जर तुम्ही सिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर सेम इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही कमर्शियलला केली तर 5 ते 6% मध्ये रिटर्न मिळते. पण सेम इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही ह्या प्लॉटमध्ये केली तर तुम्हाला जे नॅचरल जे केबिन्स आहेत नेचर्स केबिन त्याच्यातून 12 ते 14% प्लस लँडचं जे अप्रिशिएशन ते परत वेगळं मिळतं. भाई मजा आया. तर मला वाटतंय हा जो व्यवहार आहे तो खूप तुमच्या फायद्याचा राहणार आहे. तर मी आशा करतो तुम्हाला या प्रोजेक्टची डिटेल माहिती जी आहे ती पूर्णपणे लक्षात आली असेल. तुम्हाला जर हा आमचा प्रयत्न आवडला असेल या प्रोजेक्टला शूट करून तुम्हाला माहिती देण्याचा, किंवा आम्ही जी ही सिरीज आणतोय फार्म हाऊसची जी जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला हा आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. आणि जे पुढचे 9 व्हिडिओ आहेत या फार्म हाऊस सेगमेंटमधले ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, कारण की पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये प्रत्येक प्रोजेक्टला आम्ही कव्हर करणार आहे. आज आम्ही पुण्याच्या पश्चिम भागात उभा आहोत. उद्याचा जो व्हिडिओ आहे तो पुण्याच्या पूर्व भागात असणार आहे, मग उत्तर दक्षिण असं सगळ्या भागातले व्हिडिओ, प्रत्येक तालुक्यातले व्हिडिओ, वॉटर व्ह्यू, हिल व्ह्यू, हायवेला लागून असलेले अफोर्डेबल लक्झुरियस प्रत्येक सेगमेंटचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही या आमच्या सिरीजमधले 10 व्हिडिओ बघायला पण विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.